तुरीच्या दाण्यांपासून वेगवेगळे पदार्थ तयार होतात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे कचोरी. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटे तुरीचे दाणे घेतले. आता हे मंद आचेवर 1-2 मिनटं भाजून घ्यायचे आहे. भाजून झाले की थंड करायला ठेवायचे. इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं घेतलं, थोडीशी कोथिंबीर घेतली, थोडंसं जिरं घेतलं. आता हे बारीक करायचं. हे सारण बाजूला काढून घ्यायचं आणि याच भांड्यात आपले तुरीचे दाणे जे आहेत भाजलेले ते पण बारीक करायचे. तर भाजल्याने काय होते, एकसारखे बारीक होते मस्तपैकी. आता हे एका पॉटमध्ये काढून घ्यायचे. सगळे मी दाणे अशाच प्रकारे बारीक करून घेतले. त्यात एकही दाणा अख्खा राहता कामा नये. सगळे छान एकजीव झाले पाहिजे. तर इथे 1 चम्मच सोप आणि 1 चम्मच धने घेतलेले असे कुटून घ्यायचे. आता भाजी करूया. तर इथे 2 पळी मी तेल टाकलं, गॅस चालू केला. गॅस हा मीडियम फ्लेमवर ठेवायचा. तेल गरम होताच यात अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी टाकायची आणि जे आपण कुटून ठेवलेले धने आणि सोप आहे ते टाकायची. नंतर लसण हिरव्या मिरच्याची पेस्ट तयार करून ठेवली होती ती पण टाकायची. 1-2 मिनटं परतायचं. चिमूटभर हिंग टाकायचा चवीसाठी आणि यात बाकीचे आता मसाले टाकायचे. तर 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 छोटा चम्मच धने पावडर, अर्धा छोटा चम्मच हळद पावडर आणि हे एकत्र करायचं आणि यात बारीक केलेले आपले तुरीचे दाणे जे आहे ते टाकायचे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1-2 मिनटं परतून घ्यायचं. यावर थोडंसं पाणी शिंपडून याला 1-2 वाफ आणायच्या. यात थोडासा चाट मसाला टाकायचा. त्याने चव खूप छान लागते. पुन्हा 1-2 मिनटं परतून घ्यायचं. आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजी थंड करायला बाजूला काढून घ्यायची. तर आपली भाजी थंड होईपर्यंत आता आपल्याला बाकीची तयारी करायची आहे. तर इथे मी मैदा घेतलेला आहे 3 वाटी. तर मैदा चाळणीने चाळून घ्यायचा, नंतरच वापरायचा आहे. 3 वाटी मैदा घेतला आणि 2 चम्मच रवा घेतला. हा रेग्युलर रवा आहे जो आपण उपम्यासाठी वापरतो तो. सगळे एकत्र करायचं. चवीसाठी अर्धा चम्मच मीठ टाकलं. अर्धा चम्मच आपल्या घरचा ओवा टाकायचा. एकत्र करायचं. आता यात अर्धी वाटी कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं. एकत्र करून यात आता आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं आणि पाण्याने मस्त घट्टसर गोळा भिजून घ्यायचा. तर पाणी हे थंड वापरायचं नाही, कोमट करून वापरायचं आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मस्त असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. आपल्या चपातीचा गोळा असतो बस तसाच गोळा मळायचा आहे. एकदम घट्ट मळायचा नाही आणि एकदम सैलसुद्धा मळायचा नाही. तर पहा इथे मी थोडं थोडं करून पाणी टाकलं आणि असा गोळा मळून ठेवला. आता हा गोळा झाकून ठेवायचा एका भांड्याने. अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचा आहे. जास्त वेळ ठेवला तरी चालेल. आता इथे आपण चटणी करणार आहोत. तर त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घेतली, स्वच्छ करायची आणि धुवून घ्यायची. 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकते. 1 चम्मच डाळवा टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा चम्मच जिरं टाकायचं आणि हे मस्त बारीक मिक्सरला फिरून घ्यायचं. पाव चम्मच साखर टाकायची आणि पाणी टाकून याची छान चटणी तयार करून घ्यायची. तर तुम्ही ही चटणी घट्ट किंवा पातळ करू शकता. यात चवीसाठी चाट मसाला टाकून छान चटणी तयार झालेली आहे. आता आपला जो गोळा आहे मैद्याचा त्यालासुद्धा अर्धा तास झालेला आहे. अर्ध्या तासानंतर हा गोळा असा पुन्हा तेलाचा हात लावायचा आणि मळून घ्यायचा. तर मस्तपैकी असाच गोळा आपल्याला पाहिजे. तुम्हाला जर वाटलं घट्ट झाला तर थोडंसं पाणी लावून सैल करायचा. तर याचे सारख्या आकाराचे गोळे तयार करायचे. आपले लिंब असतात त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे गोळे घ्यायचे. तुम्हाला वाटेल तर याच्यापेक्षा छोटे घेऊ शकता. तर सगळ्या उंड्याचे याचे मी असे छोटे छोटे गोळे करून घेतले. आता हे जे भाजी आहे ही भाजी मस्तपैकी थंड झालेली आहे. तर या भाजीचे पण आपल्याला असे गोळे तयार करून ठेवायचे आहे. तर ज्या आकारात तुम्ही ते मैद्याचे गोळे बनवले त्याच आकारात या भाजीचे गोळे पण तयार करून ठेवायचे आहे. सगळे गोळे मी इथे एका पॉटमध्ये तयार करून ठेवले. आता यातला एक गोळा घेतलेला आहे. असा हाताने मस्त त्याची पाती करून घ्यायची आणि मधोमध यात हा आपलं भाजीचं सारण भरायचं. असं पुरणपोळीसारखं बंद करायचं. बंद करणे फार गरजेचं आहे. जर नीट बंद झालेला नाही तर कचोरीतून भाजी काय होते तर बाहेर निघते.
तर पद्धतशीरपणे बंद करायचा आणि हलक्या हलक्या हाताने थोडीशी पोळपाटावर थोडीशी लाटून घ्यायची. जास्त लाटायची नाही, ते फुटू पण शकते. तर बस अशी मध्यम आकारात कचोरी लाटून घ्यायची. तर सगळ्या कचोऱ्या मी अशा प्रकारे भरून घेतल्या आणि पोळपाटावर हलक्या हाताने अशा लाटून घेतल्या. तर इथे मी कढई गरम करायला ठेवली, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल हलकंसं गरम झालं की त्यातच आपल्याला कचोरी टाकायची आहे. जास्त कडकडीत तेल आपल्याला कचोरीसाठी नको. तर हलकंसं गरम झालेलं होतं. आता एक कचोरी टाकली. तेलात जेवढ्या कचोऱ्या बसते तेवढ्याच टाकायच्या, जास्त गर्दी करायची नाही आणि गॅसची फ्लेम ठेवायची मीडियम. कचोरी एका साईडने वर आली की दुसरी साईड पलटून द्यायची आणि दोन्ही बाजूने मस्त खरपूस गुलाबी रंग येईपर्यंत मस्त सगळ्या कचोऱ्या अशा तळून घ्यायच्या. तर इथे मी सगळ्या कचोऱ्या तळून घेतल्या, एका ताटामध्ये काढल्या. आता मधात मस्त एका वाटीत चटणी ठेवते आणि याला सजवण्यासाठी आजूबाजूने मस्त तळलेल्या मिरच्या ठेवते. तर मस्तपैकी या चटणीसोबत किंवा दह्यासोबत ही कचोरी खूपच छान लागते. तर एकदा तरी या पद्धतीने कचोरी करून पहा, खाऊन पहा. कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.